लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे परभणीमधून। परभणी जिनिंग प्रेसिंग कापूस खरेदीवर व्यापारी असोसिएशन व परभणी मजदूर हमाल युनियन, मराठवाडा हमाल माथाडी मजदूर युनियन यांच्यातील जिनिंग आवारातील प्रलंबित हमाली दरवाढीबाबतचा प्रश्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले व बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या मध्यस्थीने निकाली काढण्यात आला। कापूस खरेदीवर व्यापारी असोसिएशन व हमाल युनियन यांच्यातील जिनिंग आवारातील हमाल दरवाढी संदर्भात वारंवार बैठका होऊन कोणताही तोडगा निघत नव्हता। आज बाजार समितीच्या सभागृहात सभापती पंढरीनाथ घुले यांच्या अध्यक्षतेखाली कापूस खरेदीवर व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, कापूस खरेदीदार, हमाल युनियनचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी व बाजार समितीचे हमाल प्रतिनिधी यांच्यासोबत प्रलंबित हमाली दरवाढी संदर्भात तोडगा काढण्यास्तव बैठक आयोजित करण्यात आली होती। याबाबत प्रदीर्घ व सामंजस्यपूर्व चर्चा करण्यात येऊन पूर्वीच्या हमाली दरात 12.5% वाढ करण्यात येऊन गठाणवराईच्या दरात 6% देखील वाढ केलेली आहे। हा तिढा सोडवण्यासाठी परभणीचे खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार राहुल पाटील यांनी ही वेळोवेळी मार्गदर्शन केल्याचे बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले यांनी याबाबत माहिती दिली आहे। दर 2 वर्षाला हमाल दरवाढीबाबत एक ॲग्रीमेंट होतं। ॲग्रीमेंटमध्ये मागच्या 2 वर्षापूर्वी 12.5% वाढ करण्यात आली होती। यावर्षी देखील दरवाढीच्या बाबतीमध्ये हमाल बंधूंचं पत्र आलं होतं। त्या अनुषंगाने आम्ही व्यापाऱ्यांशी चर्चा केली आणि गतवर्षीप्रमाणे 12.5% वाढ दिली। त्याच्यामध्ये आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीने मध्यस्थी केली। खरं म्हणजे हा विषय त्यांचा आणि कापूस खरेदीदार जिनिंग मालक यांचाच असतो, पण मध्यस्थी भूमिका कृषी उत्पन्न बाजार समितीने केली। त्यात मी स्वतः आमची उपसभापती आणि माझे सर्व संचालक सहकारी, आमचे नेते सन्माननीय खासदार साहेब, सन्माननीय आमदार साहेब, सन्माननीय वरपूर साहेब यांनी देखील काही सूचना केल्या आम्हाला। त्याप्रमाणे समोरचे त्यांनी मान्य केलं आणि हा तिढा काल मिटला। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे।